आहे. हा झालंय, रेकॉर्डिंग सुरू झालंय. आपण जेव्हा पाहिजे तेव्हा सुरू करू शकतो आता रेकॉर्डिंग. आवाज झालंय सर, शासकीय ओके डन. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनूर्ली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा ऑनलाईन अखिल भारतीय संमेलन 2024 या ठिकाणी संपन्न होत आहेत. आपण अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेत असतो, त्याचाच हा एक भाग म्हणजे या ठिकाणी होऊ घातलेलं अखिल भारतीय काव्य संमेलन. यामध्ये संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील कविवर्य या ठिकाणी आपल्या कविता सादर करणार आहेत. त्याकरता त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय अपर्णा बेनारे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो मॅडम आवाज. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहती ही स्मरणांजली, स्वागतास खास आपल्या वाहती स्मरणांजली. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. माझं संमेलन चालू झाले, भाग घेतला हो. By warm welcoming all the guests gathered here, कविता I संमेलनात begin भाग घेतला घाटंजी today's program. जिल्हा Government Residential High School, Sonurli, तालुका केळापूर, कविता यवतमाळ संमेलन युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन अखिल भारतीय काव्य संमेलन 2024 यामध्ये आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले माननीय भारत केडेट सर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे, तसेच उद्घाटक माननीय संतोष कानपुलकर सर, सीईओ शेफ मसाले, छत्रपती संभाजीनगर. प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सोबत आहेत माननीय उदय कदम पुणे आणि सर्व प्रतिभावंत कवी आणि ऑडियन्स सर्वांचे हार्दिक स्वागत करून मी आजच्या कार्यक्रमाच्या थोडक्यात प्रास्ताविकाला सुरुवात करते. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक हिडन टॅलेंट, फॉर एक्झाम्पल काही उत्तम ते काही कलाकार तसेच काही उत्तम प्रशासक असतात. अशाच प्रकारे काही मध्ये एक प्रतिभा दडलेली असते आणि ही मना शांत बसू देत नाही, सतत काही ना काही लिहिण्यास भाग पाडते. आणि अशाच प्रतिभावंताच्या लेखणीतून प्रगट झालेल्या पंक्ती म्हणजेच कविता. असेही कवी कोणत्याही विषयावर अगदी अलंकारिक कल्पनेच्या पलीकडे कविता करू शकतात. एक प्रसिद्ध कवी कुठेतरी म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजेच जो सूर्य पाहू शकत नाही ते कवी पाहतात. आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध कवी जॉईंड आहेत आणि या विविध कवींना त्यांच्या वेगवेगळ्या कविता इतरांपर्यंत पोहोचविण्यास एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळावा, हा एक छोटासा हेतू या सामाजिक उपक्रमातून उद्देश गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल हायस्कूल सोनूरली आणि युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी यांच्या कोलॅबोरेशनने हा कार्यक्रम आयोजित केला. तरी यामध्ये आपल्यासोबत असलेले आजचे प्रतिभावंत नवीन कवी, ज्येष्ठ कवी, त्यामध्ये सर्व प्रकारचे वेगवेगळ्या राज्यातील कवी आहेत. ते विविध विषयावरती जसे सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा इतर विषय रिलेटेड किंवा विषयाचं मिक्सिंग टॉपिक्स असतील, अशा वेगवेगळ्या विषयावरती कवी सादर करतील आणि या कवींचा आपल्याला अभ्यास मिळेल. तर या सर्व कवींचे आणखी एकदा सहर्ष स्वागत करून आजच्या कार्यक्रमाची पुढील सूत्रे संचालकाकडे ट्रान्सफर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भारत एडे सर, सहाय्यक कक्ष अधिकारी पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचं मी स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य संतोष कानगुलकर सर, संभाजी नगर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि
आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक संतोष कानकुलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे. संतोष कानकुलकर सर. येस. धन्यवाद मनोज सर. खरं तर सर्वप्रथम कवित्री आणि कवींचे खूप खूप स्वागत. अखिल भारतीय ऑनलाईन कार्यशाळा काव्य संमेलन 2024 याच्यामध्ये आपण मनपूर्वक भाग घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, स्वागत. खरं तर आता आपण हे कॉल सुरू करण्याच्या अगोदरच बऱ्याचशा कवींना आणि कवित्रींना असं वाटत होतं की आपण केव्हा आपलं जे काव्य आहे लोकांसमोर कसं प्रस्थापित करू असं वाटत होतं. तर नक्कीच आपल्याला पण त्याची उत्सुकता आहे आणि आपल्यापेक्षा जास्त आम्हाला श्रोत्यांना आपल्या सगळ्या कविता वगैरे ऐकायची खूप उत्सुकता आहे. कारण वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आपण सगळे इथं जमा झालो. तर अखिल भारतीय ऑनलाईन हे काव्य संमेलन आहे. हे नक्कीच यशस्वी पार पडेल आणि आपल्याला खूप मोठा काव्यांचा खजिना आपल्याला मिळणार आहे. आणि आयोजकांनी मला उद्घाटक म्हणून बोलावलं, ही खूप मोठी संधी दिली, त्यामुळं मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आपल्या ह्या काव्य महफिलीला नक्की सुरुवात करूया आणि हसत खेळत सगळ्यांनी दाद देत आपण ही काव्य महफिल अशीच रंगत राहू, ही शुभेच्छा. आपण हा कार्यक्रम सुरू करूया सर. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी मी थोडक्यात काही स्पर्धेचे आणि या काव्य संमेलनाचे सांगतो. यामध्ये आपण चॅट बॉक्स मध्ये उपस्थित झाल्यानंतर आपला क्रमांक सांगावा, त्यानुसार मी आपल्याला कविता सादरीकरणासाठी या ठिकाणी संधी देईल. त्यानंतर प्रत्येकाने कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली कविता चांगल्या प्रकारे सादर करायची आहे. सादरीकरणाच्या वेळेस आपला व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही चालू ठेवायचे, जेणेकरून आपल्याला त्या प्रकारे त्या कवितेचा सर्वांना आस्वाद घेता येईल. तर मी या ठिकाणी सुरुवात करतो. या ठिकाणी सर्वप्रथम 42 नंबर रेखा झळके, डॉक्टर रेखा झळके यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. डॉक्टर रेखा झळके मॅडम. नमस्कार सर. माझे नाव रेखा झलके, तालुका वडसा, जिल्हा गडचिरोली. हॅलो. हॅलो, आवाज येतोय रेखाताई, तुमचा आवाज येतोय. पण बाकी लोकांना एक रिक्वेस्ट आहे की आपला माईक बटन आहे ते अनम्यूट करायचं आहे, बंद करायचं आहे. तर हे होईल, तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येईल. आणि आपला व्हिडिओ पण बंद करायचा आहे. फक्त जे कवी कविता म्हणतायत, काव्य सादर करतायत, त्यांनीच व्हिडिओ ऑडिओ दोन्ही सुरू ठेवायचंय. बाकी लोकांनी आपला कॅमेरा पण बंद करायचा आहे आणि माईक बंद करायचंय प्लीज. येस, थँक्यू. रेखा मॅडम, आपण त्याला सुरुवात करावी. सर, माझ्या विषयाचे नाव आहे, कवितेचा विषय आहे माझ्या छकुला. माझ्या विषयाचे नाव आहे, माझ्या कवितेचा विषय आहे. आवाज येतो ना? आवाज येतोय मॅडम, कंटिन्यू करावा. माझ्या कवितेचा विषय आहे माझ्या छकुला. माझ्या छकुला माझ्या सोनूला, किती करीशी खोड्या भारी. माझ्या छकुला माझ्या सोनूला, किती करीशी खोड्या भारी. मने खोट्याड दुनिया सारी, तरी माझ्या चंदलाला भारी. मने खोट्याड दुनिया सारी, तरी माझ्या नंदलाला भारी. या आईची वेडी माया, घास भरविते तुलाची मुकल्या. या आईची वेडी माया, घास भरविते तुलाची मुकल्या. तुझ्या सारखी ग आई, या जगी कुणाला नाही. तुझ्या सारखी ग आई, या जगी कुणाला नाही. तुझ्या विना ग आई, मला मुळीचे करमत नाही.
तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. कसा बोलतो ग चिमणा, कसा हसतो देखना, दृष्ट कुणाची ना लागो या वासराला, दृष्ट कुणाची गा लागो या वासराला. तरी माझ्याच तू नंद लाला, तरी माझ्याच तू नंद लाला. नभात आली चंदाराणी, हळूच्या मिठून घे गोड पापणी. नभात आली चंदाराणी, हळूच्या मिठून घे गोड पापणी. मला आवडते ग आई, मला आवडते ग आई, ही तुझी गोड अंगाई. मला आवडते ग आई, ही तुझी गोड अंगाई. मला झोप लागते तेव्हा तू स्वप्नी येशी आई. मला झोप लागते तेव्हा तू स्वप्नी येशी आई. सांगेन मी देवाला माझे आयुष्य दे याला, सांगेन मी देवाला माझे आयुष्य दे याला. सौख्य लाभो माझ्या लेकराला, सौख्य लाभो माझ्या लेकराला. तरी माझ्याच तू नंद लाला, तरी माझ्याच तू नंद लाला. माझ्या छकुला माझ्या सोनूला किती करीशी खोड्या भारी, किती करी खोड्या भारी. मने खट्याळ दुनिया सारी, मने खट्याळ दुनिया सारी. तरी माझ्याच नंदलाला भारी, तरी माझ्या नंदलाला भारी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी रेखा यांनी छानशी कविता सादर केलेली आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. यानंतर कल्याणी देशपांडे पुण्याहून जॉईन आहेत. त्यांनी आपली कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कल्याणी देशपांडे. नमस्कार, मी कल्याणी देशपांडे पुण्याहून माझी बाप नावाची कविता सादर करणार आहे. आपण बघतो सामान्यतः आईचं कौतुक. कल्याणीताई व्हिडिओ सुरू करा आपला प्लीज. काहीतरी प्रॉब्लेम येतोय सर, होत नाहीये. ठीक आहे, कंटिन्यू. ठीक आहे सर. सामान्यतः आपण बघतो की आईचा नेहमी सगळीकडे कौतुक होताना दिसते, पण बाप थोडासा दुर्लक्षितच राहतो. तर त्या मी कविता केलेली आहे. जन्मदाता तर असतेच आई, पण पालन करता असतो बाप. आईचे कष्ट तर असतातच मोठे, बापाला कमी का असतो ताप. नाळ तर जुळतेच आईशी, झटतो तो लेकरांसाठी असतो बाप. आईच्या त्यागाला तर नसतेच सीमा, बापाचं प्रेम मोजणार तरी कुठे आहे माप. थेट लागता आठवतेच आई, संकटात मात्र आठवतो बाप. बापच देतो आश्वासक आधार, जेव्हा आयुष्यात चालताना लागते धाप. मुलाबाळांसाठी संसारात समरसती आईच, बाप सुद्धा पेलत नाही का कुटुंबाचा व्याप. मी होते म्हणून टिकला संसार या माणसाचा, हे वाक्य नेहमीच तर ऐकत असतो बाप. हे वाक्य नेहमीच तर ऐकत असतो बाप. झालं सर कविता. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं. खूप खूप आपलं अभिनंदन. यानंतर धन्यवाद. आता माझा आवाज नको आहे, माझी यायला वेळ आहे अजून. राजश्री महापुरे पिंपरी पुणे इथून जॉईन झालेले आहेत. त्यांनी आपली कविता सादर करावी. राजश्री महापुरे. आहेत का हजर? हो आहे सर. आवाज येतोय का माझा? येतोय मॅडम. आपण कंटिन्यू करा. प्रथम सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक राजश्री अजय महापुरे, राहणार पिंपरी पुणे. स्पर्धक क्रमांक आहे 20 आहे माझा. तर आजच्या समाजातील प्रत्येक घरातील जो बिकट प्रश्न आहे म्हणजे ठरवून केलेले लग्न, अर्थात अरेंज मॅरेज, आणि उपवर मुलांच्या मुलीबाबत असणाऱ्या अनेक अपेक्षा, हाच विषय मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना विचार करायला लावणारा माझ्या कवितेचे नाव आहे यंदा कर्तव्य आहे. यंदा कर्तव्य आहे, खरंच यंदा कर्तव्य आहे. अहो लग्नासाठी मुलगी हवी आहे, उच्च शिक्षित, गोरापान, मुलगी पण हवी तशीच छान. सुचवाल का स्थळ माझ्यासाठी? यंदा कर्तव्य आहे हो मला. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण दिसायला मात्र बरी असावी. बरी म्हणजे बरी हो, रंगाने गोरी, नाकी डोळी नीट असावी, चष्म्याची अडचण तर मुळीच नसावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी,
पण शिकलेली मात्र असावी. आजच्या जमान्यात वावरणारी असावी. आणि हो, चांगल्या पगाराची नोकरी असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण माझ्या आईसारखी सुगरण असावी. सुगरण बर का, घरकामाची आवड असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण आई वडिलांची सेवा करणारी असावी. सर्वांना समजून घेणारी असावी. आणि हो, नवऱ्याची मर्जी राखणारी असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण एकुलती एक असेल तर फारच उत्तम. मानपानही मिळेल भारी भक्का. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण आता वयाची 40 आली, डोक्यावरची केस तुटली. सुचवाल का हो स्थळ माझ्यासाठी? फार काही अपेक्षा नाही हो माझी, आता फक्त लग्नासाठी मुलगी हवी. यंदा कर्तव्य आहे, यंदा कर्तव्य आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे सादरीकरण केलेलं आहे. थँक्यू सर. आपलं यानंतर गोवाहून जॉईन झालेले आहेत नागरत्न पोंडे. नागरत्न कुडतरकर. आपण नागरत्ना कुडतरकर सर. हा, ओके. आपण कवितेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. माझी कविता आहे, अभंग आहे. कवितेचं शीर्षक आहे अश्रू फुले. देवकी नंदन यशोदेचा लाल, गोकुळचा बाल बाळकृष्ण. वासुदेव सुत नंदाचा गोपाळ, मथुरेचा बाळ नंदलाला. टोपली घालुनी नर्मदा स्पर्शोनी, पाऊस झेलुनी विराजिला. रांगता रांगता राक्षसीण आली, प्राणास मुकली पुतना वध. कालिया मर्दन नदीचे दर्पण, नृत्य समर्पण फणीवरी. मुखात दर्शन विश्वच दिसले, मातेस हसले मिश्किलीने. भान हरपले बाललीला पाहे, नागरत्ना वाहे अश्रू फुले. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे कविता सादर केलेल्या आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये आपण आपली नावे अनुक्रमांक टाकावा. कृपया चॅट बॉक्स मध्ये अनुक्रमांक टाकावा. हॅलो. हा गाडवे सर, बोला बोला, आवाज येतोय. हॅलो. जे कविवर्य उपस्थित आहेत त्यांनी अनुक्रमांक टाकावा. हा, प्राध्यापक अरुण आहेर सर यांना आपण कवितेला सुरुवात करावी. प्राध्यापक अरुण आहेर सर. हॅलो. अरुण आहेर सर, आपण सुरुवात करावी. सर ते नसतील तर आम्ही घेतलं तरी चालेल का? आम्ही टाकलं होतं आधीच. हॅलो, आपलं नाव? माझं नाव सोपान अनिल सुरवसे, राहणार अणदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. हॅलो, नंबर? माझा नंबर आहे 24. हा, आपण सुरुवात करावी. ठीक आहे सर. माझ्या कवितेचं नाव आहे, मी चांदण्या पाहिल्या रात्रभर मोजून. माझ्या कवितेचं शीर्षक होतं, मी कविता सादर करतो सर. जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्रभर, मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्रभर. तो किनारा मुळीच नव्हता,
तो किनारा मुळीच नव्हता पुन्हा निराळा, मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्रभर. हॅलो हा हॅलो पाकिस्ताननी आपला माईक आवाज येतोय ठेवावा का सर? कृपया. हा मॅडम कंटिन्यू. जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्रभर, मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्रभर. तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळा, मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्रभर. वाटले रात्र साथ देईल पुन्हा एकदा, मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्रभर. मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्रभर. त्यांच्या सुंदरतेची सर नव्हती कशाच, स्वर्गाच्या पर्या स्वप्नी दिसल्या रात्रभर. उगाच कधी एक तारे मोजताना, सुजा तुझ्यावर कविता लिहिल्या मी रात्रभर. सुजा मी तुझ्यावर कविता लिहिल्या रात्रभर. जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्रभर, मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्रभर, मोजून पाहिल्या रात्रभर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे कविता आपली सादर केली. त्यानंतर या ठिकाणी 9 नंबर. सर मी हॅलो मॅडम नाहीये. हो हॅलो. नमस्कार सर. हा हा आवाज आपलं नाव, येतोय? आवाज येतोय. आपलं नाव सांगा आणि कवितेचं नाव सांगा. संध्या राणी कोल्हे 9 नंबर. हॅलो. ओके. 9 नंबर संध्या राणी कोल्हे. हा सुरुवात करावी मॅडम. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सखा सोबती निसर्ग. सखा सोबती निसर्ग. सखा सोबती निसर्ग खरा आधार जीवाचा. सखा सोबती निसर्ग खरा आधार जीवाचा. देतो अनमोल रत्ने फळे फुले हे पूजेचा. देतो अनमोल रत्ने फळे फुले हे पूजेचा. रंग सोनेरी आकाशी सुप्रभाती तो पूर्वेला. रंग सोनेरी आकाशी सुप्रभाती तो पूर्वेला. किलबिलती पक्ष्यांची हवा झोंबे या अंगाला. किलबिलती पक्ष्यांची हवा झोंबे या अंगाला. वृक्ष अगणिक इथे खासियत आपापली. वृक्ष अगणिक इथे खासियत आपापली. सुगंधी काही औषधी देतो सुखाची सावली. सुगंधी काही औषधी देतो सुखाची सावली. झरा तो डोंगरातुनी दुधासम आहे. झरा तो डोंगरातुनी दुधासम शुभ्र आहे. छान अनोखा नजारा भान हरपुणी पाहे. छान अनोखा नजारा भान हरपुणी पाहे. शिळ घाले थंड हवा पहाती अंगाभोवती. शिळ घाले थंड हवा पहाती अंगाभोवती. माती मिलना वेगाने जलधारा धाव घेती. माती मिलना वेगाने जलधारा धाव घेती. चंद्र तारकांचा खेळ रात्रभर चाले छान. चंद्र तारकांचा खेळ रात्रभर चाले छान. शेत पिकाने बहरे मोती भरलेले धान. शेत पिकाने बहरे मोती भरलेले धान. हिरवळ चोहीकडे दिसे सृष्टी किती प्यारी. हिरवळ चोहीकडे दिसे सृष्टी किती प्यारी. स्वर्ग अवतरलेला वसुंधरा आहे न्यारी. स्वर्ग अवतरलेला वसुंधरा आहे न्यारी. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद. स्मृती वावेकर 51 क्रमांक यांनी कवितेला सुरुवात करावी. हॅलो सर. हा मुंबईतून जॉईन झालेला आहे स्मृती वावेकर. हॅलो. हॅलो तात्काळ सुरुवात करावी. हा त्या उपलब्ध नसतील तर कवी नागेश. मी घेऊ का? हॅलो सर मी हॅलो. हा सर नाव मी घेऊ का? आपला त्यामुळे कोणीही गडबड करू नये. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकत राहा. मी त्या क्रमांकानुसार आपल्याला प्रत्येकाला संधी या ठिकाणी मिळेल. सर आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. लाईन गेल्यावर नेटवर्क राहत नाही. हो आपला क्रमांक सांगा आणि सुरुवात करावी तात्काळ. 5 नंबर. 5 नंबर मानसी जोशी. नाही ना सर शेख बबलू आहे 5 नंबर. हा 6 नंबर. ठीक आहे आपण सुरुवात करावी. शेख बबलू यवतमाळ इथून. हा मी माळकिनी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून आलेलो आहे. माझ्या कवितेचं नाव आहे
बाप असतो जिवंत जोवर, बाप असतो जिवंत जोवर, पिलांच्याही पंखात बळ असते तोवर. अरे बाप असतो जिवंत जोवर, पिलांच्याही पंखात बळ असते तोवर. चालता जरी आले नाही तरी स्वप्न उराशी भरारीचे, खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे. अवघड वाटा उंच पर्वत असो नशिबी कितीही संकटे, अवघड वाटा उंच पर्वत असो नशिबी कितीही संकटे, क्षणार्धात निघून जातात दिन ते हलाखीचे, खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे. हे चंद्र सूर्य तारे सारे आपलेच वाटतात, हे चंद्र सूर्य तारे सारे आपलेच वाटतात, जोवर असतो बापाचा पाठीवर हात. छोटे मोठे ओहळच काय, तयारी असते पालथे घालवण्याची समुद्रही साथ. आज आपल्या लाखोंच्याही कमाईत ते स्वाद नाही, आज आपल्या लाखोंच्याही कमाईत ते स्वाद नाहीत, जे स्वाद असतात आपल्या बापाने कमावलेल्या भाकरीत, दुधापुरी मलाईचे, खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे. जीवनात आपल्या भूमिका त्याची कुबेरापरी, प्रत्येक इच्छा आपली तोची पूर्ण करी, चरण त्याचे स्पर्श करता भास होई मजला ईश्वराच्या सावलीचे, खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे. एकदा का बाप आपल्या जीवनातून सोडून जातो, एकदा का बाप आपल्या जीवनातून सोडून जातो, जीवन जगण्याची इच्छा तो कोलमडून जातो. बाप असताना आम्हाला कुठं काय कळतं हो, अहो बाप असताना आम्हाला कुठं काय कळतं हो, न काही शिकवता तो सारं काही शिकवून जातो. ज्यांच्या जीवनातून ज्यांच्या जीवनातून बाप नावाचा शब्द निघून जातो त्यांनाच कळते आपले किती विचार करतात आपल्यासाठी भलाईचे, खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे. बापाच्या नंतरही जगात भक्कम सारे नाते असते, अहो बापाच्या नंतरही जगात भक्कम सारे असते, पण एक त्या नात्यात बापापरी आपुलकी कधीच नसते. जग हे खूप लवकर दावून देतं हो, की बापापरी जगात आपले कुणीच नसते. ते म्हणतात ना, सौ सुनार की आणि एक लोहार की, सौ सुनार की आणि एक लोहार की, तसंच साऱ्या जगाने कितीही लावली ना तरी बापापरी धडे कुणीच देत नाही आपल्याला आपुलकीचे. म्हणूनच खरंच बाप असतो जिवंत जोवर, जीवन असते कमालीचे, जीवन असते कमालीचे. धन्यवाद. धन्यवाद. या प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. यानंतर योगेंद्र कुमार मेश्राम भंडारा इथे आपण कवितेला सुरुवात करावी. योगेंद्र कुमार मेश्राम. अपने बात रिकॉर्डिंग है छोगे नहीं गई पण उसको गए होंगे ना, हो उसको भी. हाँ सर, मनापासून धन्यवाद साधू. हॅलो, ज्यांचे सादरीकरण झाले त्यांनी कृपया आपले व्हिडिओ आणि माईक म्यूट केलं तरी चालेल. व्हिडिओ नाही केलं तर चालेल, पण माईक म्यूट करावा, जेणेकरून इतर कवींना 14 नंबर योगेंद्र राम उपस्थित आहेत का? होय सर, येतोय ना. 14 नंबर अरुण आहेत, प्राध्यापक अरुण आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांना, कवींना, कवित्रींना मनापासून धन्यवाद साधूवाद. मी योगेंद्र कुमार तुकारामजी मेश्राम, मुक्काम पोस्ट सालई खुर्द, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा इथून मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय. माझ्या कवितेचं टायटल आहे, माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची शपथ तुला. माझा क्रमांक आहे 2, अनुक्रमांक 2. कवितेचं शीर्षक आहे त्या प्रेमाची शपथ तुला. प्राणप्रिय अशी तू मजला, प्राणप्रिय अशी तू मजला, तुझ्या विना मी झालो ग वेडा, माझे मलाच न कळे. प्राणप्रिय अशी तू मजला, तुझ्या विना मी झालो ग वेडा, माझे मलाच न कळे. त्या प्रेमाची शपथ तुला. तुझ्या प्रेमापोटी मी राहिलो ग 4 दिवस उपवाशी, तुझ्या प्रेमापोटी मी राहिलो ग 4 दिवस उपवाशी. दिवस रात्र तू माझ्या मन चक्षुन समोर असशी, दिवस रात्र तू माझ्या मन चक्षुन समोर असशी,
रात्रंदिवस झोप लागे ना मजला, रात्रंदिवस झोप लागे ना मजला, त्यामुळे खालावली ग प्रकृती माझी, त्यामुळे खालावली ग प्रकृती माझी, त्या प्रेमाची शपथ तुला. नीत नवे हे जग पाहिले, नीत नवे हे जग पाहिले, त्यातून शोधून तुला काढिले. नीत नवे हे जग पाहिले, त्यातून शोधून तुला काढिले. एवढ प्रेम मी ना केलं कधी कुणावरी, एवढ प्रेम मी ना केलं कधी कुणावरी, माझ्या भावना तू समजून घेशील हीच विनवणी, माझ्या भावना तू समजून घेशील हीच विनवणी, त्या प्रेमाची शपथ तुला. धन्यवाद, साधुवाद. सर्व उपस्थित मान्यवरांना मनापासून धन्यवाद, साधुवाद सर. सर्वांप्रती मी माझी मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व कवी कवित्रींप्रती मी माझी मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतोय. मनोज गाडवे सरांबद्दल मी मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतोय. सर्व उपस्थित मान्यवरांना, सर्व कवी कवित्रींना मनापासून धन्यवाद, साधुवाद. धन्यवाद सर. आपण चांगल्या प्रकारे कविता सादर केलेली आहेत. यानंतर 5 मिनिटांनी आपली मीटिंग ब्रेक होईल. परत आपण याच लिंकला जॉईन करायचं आहे. या क्रमांक 1 प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जोशी उपस्थित असतील, त्यांनी सादरीकरण करावं. आहेत का? त्यानंतर ज्योती 6 नंबर आनंद जाधव बिदर. सर आपण सुरुवात करावी, तात्काळ सुरुवात करावी. बसव कल्याण नमस्कार, जॉईन झालेले मी आनंद जाधव, बसव कल्याण जिल्हा बिदर येथून आपल्या समोर एक हिंदी कविता आहे. बेटी बेटी घर की शान होती है, बेटी घर की शान होती है, सप्त सुरों का तान होती है, बेटी घर की शान होती है, सप्त सुरों का तान होती है, पापा का मान होती है, मम्मी की जान होती है, बेटी घर की शान होती है, ममता के आंगन में हर रोज खिलती है, ममता के आंगन में हर रोज खिलती है, दुल्हन के लिबास में ससुराल निकलती है, दुल्हन के लिबास में ससुराल निकलती है, बेटी घर की होती है। दो घरों को जोड़कर, दो घरों को जोड़कर सभी रिश्ते निभाती है, दो घरों को जोड़कर सभी रिश्ते निभाती है, अपने पैरों पर खड़ी होकर पति का हाथ बटाती है, अपने पैरों पर खड़ी होकर पति का हाथ बटाती है, बेटी घर की शान होती है, बेटी पराया धन होती है, बेटी पराया धन होती है, माँ बाप का तन होती है, माँ बाप का तन होती है, मायके और ससुराल में, मायके और ससुराल में खुशियां बिखेरती है, बेटी घर की शान होती है। अजीब है इसका जीवन, अजीब है इसका जीवन, जैसे सुख दुख का संगम, अजीब है इसका जीवन, जैसे सुख दुख का संगम, इसीलिए दुनिया करती बेटी के त्याग को वंदन, इसीलिए दुनिया करती बेटी के त्याग को वंदन, बेटी घर की शान होती है। धन्यवाद। नमस्कार सर. आणि सादरीकरण केलेलं त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मानसी जोशी ठाणे आहेत का उपस्थित? सर ते नसतील तर मी आहो नसतो. अनिल जाधव क्रमांक 19. हॅलो, अनिल जाधव, अनिल अमरसिंग जाधव क्रमांक 19. क्रमांक 19 आहे 19. सादरीकरण करावं. ठीक आहे सर, धन्यवाद. अनिल जाधव सादरीकरण करावं, तात्काळ सुरुवात करावी. अनिल शिक्षक आदर्श परिवार. सोन्याचा संसार व्हावा चांदीचे हे घर, निसर्गाचा हा सुखी परिवार, निसर्गाची देण हा सुखी परिवार, रचिलेला पाया तुझ्या पूर्वजांनी, राखावे तू त्याला सतमार्गांनी, शुद्ध आचरण सरळ जीवन, निसर्गाची देण हा सुखी परिवार, सुविचारांचे उघडवणी दार, सुख समृद्धीचे बांधुनी तोरण, देह मंदिरात प्रेमाचे जतन, निसर्गाची देण हा सुखी परिवार, शिक्षणाचे दिवे साजरी दिवाळी, अज्ञान जाळून पेटविली होळी,
भरारीचे स्वप्ने गुढीपाडव्याला निसर्गाची देण आहे सुखी परिवार. ओळख राहावी कृतज्ञतेचे घडविले तुम्हा माताप्रमाणे. चरणी नमावे माता पित्यांचे निसर्गाची देण हा सुखी परिवार. सोन्याचा संसार व्हावा चांदीचे हे घर निसर्गाची देण हा सुखी परिवार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या ठिकाणी प्राध्यापक अरुण जालना इथून जॉईन झालेले आहेत. आपण सादरीकरण करावं. सर माधव शोभने जॉईन झालो सर मी. हा सर. हा सर हॅलो, माझा सर. नंबर येऊन गेला का सर? हा सर. हा सर माझा नंबर येऊन गेला का सर? आपला नंबर किती आहे सर? 3 नंबरवर नाव होतं सर माझं. हा 3 नंबर. आपलं नाव? माधव शोभने, डॉक्टर माधव शोभने. डॉक्टर माधव ने आपण निश्चित आहे सर. थोडं 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही जॉईन व्हा. 2 मिनिटं होऊ द्या आता. ओके हा सर. 2 ओके. मिनिटं. सर मी प्राध्यापक अरुण आहे सर. सर की माईक जर म्यूट केलेत तर आपलं कवी संमेलन चालू आहे. ओके सर. माईक बाकी सर्वांनी माईक म्यूट करावे आपापले. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीने सुरू आहे. आयोजकांना शुभेच्छा देतो आणि आजच्या वास्तविकतेवर थोडा प्रकाश मी टाकतो. आत्ताच आपण अमृत महोत्सव मनवलेला आहे आणि त्यावर मी एक हिंदी कविता जी जवळपास सर्व मीडियावर गाजलेली होती. आणि सर माझी कविता शक्यतो रेकॉर्डिंग करू नका, कारण ही कविता फेसबुक आणि बऱ्याच ठिकाणी होती. मला हटवावं लागली तरी रेकॉर्डिंग करू नये. तो कविता का शीर्षक है युवाओं को जगाना है. युवाओं को जगाना है. आजादी का अमृत महोत्सव हमें मनाना है. आजादी का अमृत महोत्सव